श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नशीबवान मुले कोणत्या महिन्यात जन्म घेतात? तुमची मुले आहेत का भाग्यवान? नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लोकांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या राशीनुसार, जन्मकुंडली आणि जन्मतारखांनुसार तुम्ही बरेच काही ऐकले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक महिन्याची स्वतःची वेगळी ऊर्जा असते, जे त्या महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचे व्यक्तिमत्व आणि गुणांमध्येही दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिन्यात तुम्ही जन्मला होता त्या महिन्यापासूनच तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. जाणून घ्या. जानेवारी ते डिसेंबर या काळात जन्मलेली मुले सर्वात भाग्यवान आणि आशीर्वादित असतात. जन्माच्या महिन्यापासून तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्यात जन्मलेल्या मुलांना जन्माच्या महिन्यानुसार त्यांचा स्वभाव कसा आहे हे कळते. त्यांच्यात कोणते गुण आहेत. जन्माचा महिना कोणत्याही मुलाच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक रहस्य देखील प्रकट करतो. जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात जन्मलेल्या मुलांचे स्वभाव वेगळे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्यात जन्मलेल्या मुलांना जन्माच्या महिन्यानुसार त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्यात कोणते गुण आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे दोष आढळतात हे जाणून घ्या. करिअर, लव्ह लाईफ कशी असते? 1. जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. जानेवारीत जन्मलेल्या मुलांची विनोदबुद्धी खूप चांगली असते. ते त्यांच्या निरागसतेने आणि विनोदबुद्धीने प्रत्येकाचा मूड उजळ करतात. त्यांना कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात फारसा त्रास होत नाही. त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये नेतृत्व गुण असतात. 2. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. फेब्रुवारीमध्ये जन्मलेली मुले खूप आनंदी असतात. त्यांच्यात सर्वात कठीण कार्य देखील सहजतेने करण्याची क्षमता असते. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली मुले स्वतःला इतके सांभाळतात की त्यांचे वय शोधणे कठीण होते. या मुलांमध्ये करिश्माई व्यक्तिमत्व असून ते कोणालाही प्रभावित करू शकतात. मेहनती असल्यामुळे त्यांचे करिअर आणि भविष्य अतिशय उज्ज्वल असून ते मनाने शुद्ध आहेत. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुलांचा स्वभाव दयाळू असतो, परंतु ते अनेक गोष्टींमध्ये हट्टी देखील असतात आणि काही बाबतीत स्वार्थाच्या मर्यादेपर्यंत जातात. 3. मार्च महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. मार्च महिन्यात जन्मलेली मुले मनाने कोमल असतात. असे मानले जाते की या महिन्यात जन्मलेले लोक परोपकारी आणि धार्मिक स्वभावाचे असतात. त्यांचे मन अतिशय कुशाग्र असते. अशी मुले मनाने इतकी कुशाग्र असतात की त्यांना फसवणे सर्वांनाच शक्य नसते. एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे अवघड असते. मार्च महिन्यात जन्मलेली मुले नाती जपण्यात तज्ज्ञ असतात. ते कधीही त्यांच्या भागीदारांना फसवत नाहीत. 4. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. एप्रिलमध्ये जन्मलेली मुले निर्भय असतात. कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास ते कधीच कमी पडत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करण्याचा विशेष गुण या मुलांमध्ये असतो. एप्रिलमध्ये जन्मलेली मुले कठीण काम मोठ्या उत्साहाने करतात. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांचा स्वभाव रोमांसने भरलेला आहे. ते कलाप्रेमी आहेत. ते इतरांच्या भावनांचा आदर करतात. ते विश्वासघात सहन करत नाहीत. 5. मे महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. मे महिन्यात जन्माला आलेली मुले ही कोणत्याही पक्षाचे प्राण असतात. ते खूप उत्साही आहेत.
खूप महत्त्वाकांक्षी आणि स्वप्न बघायला आवडतात. तथापि एखाद्याला एका प्रकारच्या कामाचा पटकन कंटाळा येतो. दबावाखाली किंवा कोणाच्या दबावाखाली काम करणे हा त्यांचा स्वभाव नाही. पटकन राग येणे, हट्टी असणे आणि मन कठोर असणे या त्यांच्या नकारात्मक बाबी आहेत. त्यांची साहित्य आणि कलेची आवड दिसून येते. 6. जून महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. जून महिन्यात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव विशेष म्हणजेच ते अतिशय सभ्य असतात. लोकांना मदत करण्यास कधीही संकोच करू नका. जूनमध्ये जन्मलेली मुले खूप कल्पनाशाली असतात. अनेक रोमांचक विचार मनात घोळत राहतात. मात्र या मुलांचा मूड कधी बदलेल हे कळत नाही. क्षणार्धात त्यांना अचानक राग येऊ शकतो. या महिन्यात जन्मलेली मुले प्राण्यांच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर असतात. त्यांच्याकडे गायन, नृत्य आणि क्रीडा यांसारख्या कलागुण आहेत. ही मुले संभाषणात तज्ज्ञ आहेत. 7. जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. जुलैमध्ये जन्मलेल्या मुलांची आर्थिकदृष्ट्या खूप मजबूती असते. पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे, कुठे खर्च करायचे आणि कुठे साठवायचे हे या मुलांना माहीत आहे. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये भरपूर यश मिळते. इतरांबद्दल मत्सर किंवा द्वेषाची भावना बाळगू नये. 8. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. ऑगस्ट महिन्यात जन्मलेले लोक बुद्धिमान असतात. याशिवाय ते स्वभावाने कंजूस आहेत, ज्यामुळे त्यांना श्रीमंत बनते. ते समाजाच्या कल्याणाच्या कार्यात खूप सक्रिय असतात. त्यांचे निवडक मित्र आहेत. त्यांच्यात अप्रतिम प्रतिभा दाटलेली असते. कला, साहित्य आणि विविध सर्जनशील शैलींमध्ये तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करता. ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात. स्पष्टवक्ते आहेत. प्रेमाच्या बाबतीत ते नात्याला फारसे महत्त्व देत नाहीत. 9. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले खूप हळवी आणि भावनिक असतात, पण ते स्वतःला इतरांसमोर खूप मजबूत असल्याचे दाखवतात. ही मुले त्यांच्या आयुष्यात सर्व काही मिळवतात, परंतु यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. ही मुले खूप मेहनती आहेत. आनंदी असण्याबरोबरचा या मुलांना रागही लवकर येतो, पण ते आपला राग लपवून ठेवत नाहीत. तो लगेच व्यक्त करतात. ही मुलं खूप सर्जनशील असतात आणि प्रत्येक कामात प्रेमाच्या बाबतीत ही मुलं सिद्ध होतात. प्रामाणिक भागीदार असतात. 10. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक दिसायला आकर्षक असतात. ते नेहमी तरुण दिसतात. ते बोलण्याच्या कलेत निपुण आहेत. त्यांना नातेसंबंध चांगले समजतात. या लोकांना नाते कसे टिकवायचे हे माहीत असते. त्यांचे ध्येय साध्य झाल्यावरच ते मरतात. या महिन्यात जन्मलेले तरुण सतत यशाच्या शिखरावर पोचण्याचे स्वप्न पाहतात आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलांना संपत्ती, कीर्ती सर्व काही मिळते, परंतु त्यांना कधीही गर्व नसतो. ते भावनिक देखील आहेत, परंतु जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये ते खूप संवेदनशील आहेत. 11. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली मुले खूप सर्जनशील असतात. ते सहजपणे नवीन कल्पना आणि सर्जनशील मार्ग शोधतात. या महिन्यात जन्मलेल्या मुलांचे स्वरूप चांगले असते. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवू शकत नाही. ते त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. ते मेहनती आहेत. त्यांना कोणताही शॉर्टकट घेणे आवडत नाही. मैत्री आणि नातेसंबंधाच्या बाबतीत ते नेहमीच प्रामाणिक असतात. ते त्यांच्या मित्रांना कधीही सोडत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता आवडते. 12. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व. डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं आपली तत्त्व कधीच सोडत नाहीत. त्यांना मोकळेपणाने आणि सरळ बोलण्याची सवय आहे. त्यांचा स्वभाव व्यावहारिक आहे. ते सर्वांशी एकोप्याने राहतात.
त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षक आहे. प्रेमाच्या बाबतीत जास्त सक्रिय असतात. डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक बहुधा उद्योजक असतात, पण त्यांना बांधून काम करायला आवडत नाही. त्यांचा आत्मविश्वास अप्रतिम आहे. अनेक वेळा ते काम घाईघाईने करतात. त्यांची ही सवय त्यांना कधीकधी अडचणीत आणते. ते थोडेसे अहंकारी आहेत. त्यांना घराबाहेर मजा करायला आवडते. मित्रांनो, तुमची मुले कोणत्या महिन्यातील आहेत व ती कशा स्वभावाची आहेत तेही नक्की बघा. शास्त्रानुसार तुम्हाला कोणत्या महिन्यातील मुले भाग्यवान तसेच हुशार असतात ते ह्या व्हिडिओतून सांगितलं आहे. तुम्ही हे नक्की चेक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.